उपस्थित होते. तीच आज ऐरोलीमध्ये आज सकाळी सकाळी ठाणे जिल्ह्याचे उमेदवार नरेशजी मस्के साहेब इथं आले. मनापासून ऐरोलीकरांनी त्यांचं हार्दिक स्वागत केले. सकाळचे जे बी जॉगिंगला येतात, गार्डनला फिरायला येतात, योगाला येतात, असे सगळ्या मंडळींनी त्यांनी त्यांना भेट दिली, शुभेच्छा दिल्या. आणि प्रथमतः काही लोकांनी काही छोटे मोठे विषय बी सांगितले. त्यांनी नक्कीच सांगितलं. पण मी एवढं सांगेन, आज ऐरोली नगरामध्ये प्रथमच आमचे नरेशजी मस्के साहेब इथं आलेत उमेदवार. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत केले. RPIचे, BJPचे, त्यांचे स्वतःचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादी आणि तसंच आमचं महाराष्ट्र नमन सेनेचे सगळे पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलेले आहे. मी एवढं सांगेन की ऐरोलीकरांना, या नवी मुंबईच्या रहिवाशांना, की या व्यक्तीला नक्कीच मत द्या. कारण ही व्यक्ती आपल्याला कामाची आहे आणि काम करणारी आहे. आणि जे 10 वर्ष ज्यांनी केले, या 10 वर्षात जो आता उमेदवार आहे, त्या 10 वर्षामध्ये त्या उमेदवारांनी ऐरोली नगराच्या नवी मुंबईत आले, फक्त मच्छी खाण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं असं नवी मुंबईत माझी म्हणजे जे आता उमेदवार आहे खासदार 10 वर्षापासून, त्यांनी या ऐरोली नगरामध्ये असं काय काम केलं? एक काम केलं ऐरोलीमध्ये, डेपोच्या मागं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र काढलं. त्याची अवस्था बघितली, त्यांच्याचसारखी त्यांची अवस्था आहे. मी म्हणून सांगतो, नवीन उमेदवार आहे आणि नक्कीच भक्कम उमेदवार आहे आणि बहुमताने ऐरोलीकरांनी आणि नवी मुंबईने यांना मतं द्यावी, एवढी महाराष्ट्र मनसेनेकडून विनंती आहे. ऐरोली नगरीमध्ये महायुतीचे उमेदवार सन्माननीय नरेशजी मस्के यांचा सर्व कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, आपल्या सर्व ऐरोलीकरांना भेटण्याकरता आज या ठिकाणी ते आलेले. त्यांची कारकीर्द ठाण्यात माजी महापौर म्हणून खूप चांगल्या प्रकारे गेलेली आहेत. अनेक कामं त्यांनी ठाण्यात केलेली आहेत. आणि आज आपण या ठिकाणी सर्व बघतोय, काय आधीचे जे खासदार होते त्यांनी 10 वर्षात आपल्याला सांगितलं, आपल्या मित्रपक्षाने आपल्याला सांगितलं का मग काय केलं तुम्ही. फक्त ठाण्याच्या व्यतिरिक्त माजी खासदारांना काही दिसलंच नाही. आज या ठिकाणी आपल्या युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी असो, मनसे असो, एकनाथ शिंदे शिवसेना असो, RPI गट असो, रामदास आठवले, जानकर साहेब असो, यांच्या अजित पवार राष्ट्रवादीचा गट असो, ह्या सगळ्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आणि या सर्वांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. आणि चांगल्या मताने या ठिकाणी नरेश मस्केजी निश्चित निवडून येणार आहे. त्यांचा एकदम चांगला स्वभाव, मनमिळावू स्वभाव असे आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार आहेत. या ठिकाणी आपल्याला मोदी साहेबांचे हात भक्कम करायचे, कुठल्याही परिस्थितीत देश वाचवायचा असेल तर आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला निवडूनच द्यायचे. पक्ष सर्व एकत्रच, आपण सर्व कार्यकर्ते एक आहोत. त्याच्यामुळे कोणी नाही, फक्त काम करायचंय मोदी साहेबांकरता, देश वाचवण्याकरता. साहेब, सर्वप्रथम आज इथे माननीय नामदार नरेश मस्के साहेब यांचं आम्ही इथे मनापासून स्वागत केलेलं आहे. आणि आज शिवसेनेत प्रवेश करायचं कारण म्हणजे आम्ही माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये जो महाराष्ट्राचा विकास केलेला आहे, हा एवढा जबरदस्त असा विकास केला आहे. आणि त्या विकासाला अनुषंगून आम्ही माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना आम्ही यांच्याकडे वळलो. आणि ह्या सगळ्यासाठी माझे जे गुरुवर्य आहेत माननीय विजयजी चौगुले साहेब यांच्या आशीर्वादाने म्हणा की त्यांच्या प्रेरणेने मी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. आणि नरेश मस्के साहेब यांचा इथे नवी मुंबईमध्ये जे स्वागत झाले किंवा त्यांना जो प्रचंड प्रतिसाद आहे, त्यामुळे आम्हाला येणाऱ्या 20 तारखेला स्पष्ट दिसतंय की आमची जी नवी मुंबईची जनता आहे ही नरेश मस्के साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्यांना 100% आम्ही विजय करून देणार. प्रथम मी नमस्कार करते जनतेला. आमचं सांगायचं तात्पर्य म्हणजे आम्ही फार जुने कार्यकर्ते आहोत. नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत काम केलं, परंतु आम्हाला विजय चौगुले साहेब सुद्धा आमच्यासाठी फार जुने आहेत. आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की मॅडम, आपल्याला फक्त एकच आहे की मस्के साहेबांना निवडून द्यायचं. म्हणजे साहेब, आम्हाला युती आहे म्हटल्यावर आम्हाला कुठे शिवसेना किंवा भाजप हा आम्हाला भेदभाव करायचा नाही. फक्त आपल्याला एकच आपला हे आहे, फोकस असणार आहे की नरेश मस्के साहेबांना आम्हाला निवडून द्यायचं आहे. आणि आम्हाला कुठेही भेदभाव करायचा नाही, आम्हाला कुठेही बसून कार्यच करायचं आहे, सामाजिक कार्य करायचं आहे. आम्हाला इकडे तिकडे माकडासारख्या उड्या मारायच्या नाही आहेत. आणि याच्यामुळे आणि थोडंसं आम्ही नाराज तर आहोतच, परंतु नाराजी जरी आमची असली तरीसुद्धा आम्ही आमच्या मनापासून आम्ही काम करणार. हे आम्हाला आमचे नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिकलेलो आहोत. आणि चौगुले साहेबांनी पण आम्हाला तेच सांगितलेलं आहे की मॅडम, आपल्याला फक्त एकच फोकस ठेवा आणि तुम्ही काम करा, कुठेही काम करा, पण
एकच फोकस ठेवा. माझं नाव निखिल मोहन पटेल. मी घनसोलीला वॉर्ड क्रमांक 30 इथे राहतो आणि मला शिवसेना शिंदे गट म्हणजे चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाने व ममित साहेबांच्या मार्गदर्शनाने उपशहर प्रमुख हा पद दिलेला आहे. तर मी पूर्ण माझे मित्र परिवार सगळ्यांना सोबत उद्याच्या 10 तारखेच्या रॅलीचे नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाला आम्ही पूर्णपैकी सर्वजण सामील होऊन आपल्या 10 तारखेच्या आपल्या उद्याच्या रॅलीला आम्ही सामील होणार आहे. आम्ही नरेश म्हस्के साहेबांचा प्रचार घरोघरी व सर्वांना त्यांच्या कामाची पद्धत व तशीच पोचपावती काय असेल ती आम्ही सर्व नागरिकांना, युवकांना व माझ्या सर्व मित्रपरिवारांना सामील करून उद्याचा नरेश म्हस्के साहेबांचा प्रचार करणार आहे.